नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे मुंबईतील वरळी परिसरातील लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपकडून जन आक्रोश महिला संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि मात्र या कार्यक्रमामुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्याचा थेट फटका हा सामान्य नागरिकांना बसला आणि याच दरम्यान रस्त्यावर अडकलेल्या एका महिलेनं संतापाच्या भरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे वाहन अडवून त्यांना रस्त्यावरच जाब विचारलाय. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आणि या प्रकरणावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्यांनी नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. आता पण येते हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौत देशभर त्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याचे विरोधात मतदान केलं, विचारणा करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि असंच मोर्चाचं आयोजन नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची कोंडी झालेली होती. खरं आहे, मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण कोटी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला, फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं बोलत होत्या. बोलायला होतं काय सांगत, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, माहिती होतो आपल्या समोर, तिथे ज्या आल्या तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, ते सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नाही आणि पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांचे जे फार जे लोक त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो असे अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये पण क्लिअर करतोय, पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये त्यांनी पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांना सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी संतप्त झालेल्या होत्या, त्यांना आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू दे, त्यांना काय करत असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये पण त्या निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार घडलाय. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. कारण महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातला तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातला तो मोर्चा होता. पण त्यांचा राग आणि संताप हा खूपच जनावर झालेला होता आणि म्हणून त्या बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, तुम्हाला कल्पना आहे. पुन्हा मी सांगेन तुमच्याकडे आम्ही काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत त्यांनी सुद्धा त्यांचा म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारी शकल्या असत्या पोलिसांकडे. पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिसर्च परवानगी घेतलेली होती, कुठे आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की असेच झालेलं आहे. मी मान्य करतो, प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये खूपच असतो. ठीक संध्याकाळची वेळ होती, 7:30 वाजता आणि मोठे मात्र काही रात्री घेऊ शकणार नाही. त्याचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठे चुकलेलं नाही. एखादी भगिनी येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, बाटली फेकून मारते मोर्चावर, हेही काही योग्य नाही.